खरं तर काल निवडणुका जाहीर झाल्या आणि आज सकाळीच पिंपरी चिंचवड शहरात मोठा राजकीय भूकंप आपल्याला पाहायला मिळाला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना उभाटा त्याचबरोबर भाजपला मोठा धक्का देत प्रभाग क्रमांक 2 मधून मोठे प्रवेश जे आहेत ते घडून आणलेले आहेत। विद्यमान नगरसेविका ज्या भाजपच्या होत्या त्या अश्विनी जाधव यांनी देखील आता आपल्या हाती घड्याळ घेतलेले आहेत। त्यांच्या पाठोपाठ आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रुपाली अल्लाट यांनी देखील प्रवेश केलेला आहे। स्वतः अश्विनी जाधव आपल्या सोबत आहे। ताई, काय नेमकं कारण होतं तुम्ही भाजप सोडून आज राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे? विद्यमान नगरसेविका होता तुम्ही आणि आज तुम्ही थेट आता राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलंय, काय सांगाल? खरं तर आमच्या इथल्या सामान्य नेतृत्वानं जे आम्हाला आतापर्यंत त्रास दिला काम करण्यामध्ये, प्रत्येक वेळी जी कामं होती आमच्याकडनं, पण ती अधिकाऱ्यांना सांगून कायमच त्या कामांवर गदा आणली आणि त्यामुळं हा पक्ष सोडण्याचा मला भाग पडला। नेमकं आता इथून पुढे काय समीकरणे असणार आहे? खरं तर आपण पाहतो आता तुमच्या चारही लोकांचे जे उमेदवार आहे पॅनलची तयारी झालेली, प्रवेश होताच तुम्ही आता प्रचाराला सुरुवात केलेली, स्वतः रुपाली ताई पण आता सोबत आलेले आहेत, प्रचार सुरू झालेला आहे, काय सांगाल? निश्चितच आमचा पॅनल हा चौघांचा आहे। आज वसंत भाऊ असेल, रुपाली ताई असेल, मी स्वतः असेल, आमचे विशाल भाऊ आहेत, असं चौघांचा पॅनल तिथंच घोषित केलंय। अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू यापुढे। खरं तर ताईंचा प्रवेश झालेला आहे, तुम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी असता। मागच्या निवडणुकीत देखील तुम्ही देखील स्वतः मैदानात उतरून ताईंसाठी प्रचार केला होता। नेमकं काय समीकरणे होती का तुम्हाला आज सत्ताधारी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करायला? निश्चितच मागील 2017च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती निवडून आल्यानंतर प्रभागात विकास कामे करत असताना या ठिकाणी जे स्थानिक आमच्या म्हणजे पॅनलमधील नेतृत्व होतं त्यांनी वारंवार ज्यावेळी आम्ही सर्वसामान्य नागरिकांची कामं करत होतो त्यावेळेस ती कामं अधिकाऱ्यांना थांबवून नागरिकांची कामं थांबवली व अनेक वेळा आम्ही केलेल्या कामाचं श्रेय त्यांनी घेऊन त्या लोकांपर्यंत खोटी जाहिरात करायची। त्यानंतर सुद्धा आम्ही अनेक वेळा काही गोष्टी समजावून घेतल्यानंतर वारंवार आम्हाला त्रास देण्याचं काम केलं, परंतु आज आम्ही अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांची एकच भूमिका होती, ताई तुम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करा आणि निश्चितच मला आशा आहे की अजितदादांच्या नेतृत्वात काम करताना चांगला आनंद भेटेल। मागील 2017च्या निवडणुकीमध्ये आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांनी आम्हाला संधी दिली। खरं तर दादांनी कालपर्यंत सुद्धा आमच्यावरती चांगले प्रेम केले, आम्हाला चांगली साथ दिली, परंतु आमच्या स्थानिक म्हणजे प्रभागातील स्थानिक नेतृत्वाने आम्हाला वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न केला। त्यांच्याच त्रासाला कंटाळून आज आम्ही भारतीय जनता पार्टी पक्ष सोडला आहे। खरं तर भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये काम करत असताना पक्ष म्हणून आम्हाला पक्षाने सुद्धा चांगली वागणूक दिली, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींनी आम्हाला जे दुय्यम दर्जाची तसेच कामे थांबवण्यासाठी अधिकाऱ्यांवर प्रेशर केला। त्यामुळे आम्ही निश्चितच दादांच्या मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। याआधी देखील वसंत बोराटेंनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। नेमकं कोण स्थानिक नेतृत्व आहे ज्यांच्यामुळे जे आहे पक्षात एवढी उलथापालथ झालेली आहे, भाजप सोडून लोक आता राष्ट्रवादीकडे वळायला लागली, आता तुमचा पॅनल देखील तयार झालेला आहे, नेमकं कोण याला जबाबदार आहे? निश्चितच स्थानिक नेतृत्व म्हणजे प्रभागातील जनता हुशार आहे। स्थानिक नेतृत्व मी नाव घेऊन कोणाला मोठं करणार नाही, परंतु त्यांनी केलेल्या आमच्या कामांच्या दगा प्रेशर केल्यामुळं आमची कामं बऱ्यापैकी अधिकाऱ्यांना सांगून थांबवली आणि ती कामं आमची वैयक्तिक नव्हती तर ती जनतेची होती, जनहिताची कामं होती। ती जनहिताची कामं थांबवल्यामुळे जनतेमध्ये सुद्धा आज खूप मोठ्या प्रमाणात रोष आहे व ती व्यक्ती कोण आहे ही सर्व जनता प्रभागातील जाणते। आता थेट सामना हा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप होणार आहे, कसं पाहता एकंदरीत त्याच्याकडे? तुमचा देखील 4चा पॅनल तयार आहे, भाजपकडून पण देखील थोड्या दिवसात आपल्याला कळेल कोण त्या ठिकाणी रिंगणात येणार आहे, मात्र कशी तयारी झाली तुमची? निश्चितच आता येणारी महापालिकेची कालच निवडणुकीची घोषणा झाली, पुढील जानेवारीच्या 15 तारखेला मतदान आहे, परंतु 2017ची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या निकालापासून आम्ही एक दिवसही जनतेमध्ये गेलो नाही व जनतेची कामं केली नाही असा एकही दिवस नाही। त्यामुळे जनतेच्या विश्वासाच्या जोरावर व आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर निश्चितच आम्ही विजयी होऊ अशी आम्हाला खात्री आहे। निश्चितच आपण पाहतोय आपल्यासोबत आता अश्विनी जाधव होत्या, या ठिकाणी रुपाली अल्लाट देखील आहेत। त्यांनी आज खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। खरं तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीमध्ये निश्चितच ते काम करत होते, मात्र या ठिकाणचे जे स्थानिक नेतृत्व आहे त्यांना कंटाळून त्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आज हा निर्णय घेतलेला आहे। आणि खरं तर आता आपण पाहतोय येणाऱ्या काळामध्ये थेट आता राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा सामना प्रभाग क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळणार आहे। आता येत्या काही काळात स्पष्ट चित्र जे आहे ते अजून स्पष्ट होईलच। व्हिडिओ जर्नलिस्ट मानता शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।